काल सिल्लोड ओकला महाविकास आघाडीची प्रमुख लोकांची बैठक झाली। आदरणीय पवार साहेबांच्या घरी त्या बैठकीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले। आपण टीव्हीवर पण दाखवलं, प्रत्येक जणांनी आपल्या मोबाईलवर पण पाहिले असतील। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक रुबाब होता, एक वेगळं वलय होतं। म्हणजे विरोधक तर त्यांची धास्ती घ्यायचेच, पण त्यांचे मित्रपक्षांमध्ये बाळासाहेबांचा एक वेगळा रुबाब होता। RK लक्ष्मणजींचं एक कार्टून मला आठवतं, जिथे बाळासाहेब असे पाय पसरून बसताना दाखवलेत आणि बाजूला एक स्टूल ठेवलंय आणि तिथे प्रमोद महाजन जी उभे आहेत आणि बाळासाहेब त्यांना म्हणतायत की प्रमोदजी येऊन बसा। आता तो बाळासाहेबांचा रुबाब, ते बाळासाहेबांचं वलय, ती बाळासाहेबांची ताकद मित्रपक्षांमध्ये की मोठ्यातला मोठा माणूस, मोठ्यातला मोठा नेता, मोठ्यातला मोठा कलाकार, आंतरराष्ट्रीय असेल राष्ट्रीय असेल, प्रत्येक जण मातोश्रीवर यायचा, बाळासाहेबांच्या समोर नमस्कार करायचा आणि मगच मुंबई महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवायचा। हे चित्र 2 दशक आपण लोकांनी पाहिलेलं आहे। आणि कालचा फोटो आणि कालची परिस्थिती हे उद्धवजींनी खरंच विचार करण्यासारखी बाब आहे। तुमचा भारतीय जनता पक्षाबरोबर असताना तुमचा रुबाब, तुम्हाला मिळालेला सन्मान, मला आठवतं भारतीय जनता पक्षाचा मोठ्यातला मोठा नेता म्हणजे अडवाणी साहेब असो, प्रमोद महाजन साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, अमित शहा साहेब असो, प्रत्येक मोठा नेता हा मातोश्रीवर आलेला आहे। मग जागा वाटपाच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी मातोश्रीला बैठकी झालेल्या आहेत। आता उद्धवजींनी विचार करायला हवा की तुम्ही संजय राजाराम राऊत असेल किंवा अन्य आता जे तुमच्या दरबारातले छोटे मोठे नेत्यांच्या मुळे, कान भरणाऱ्या नेत्यांमुळे, अनिल परब, अनिल देसाई यांच्यामुळे आज तुमची अवस्था ही मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आलेली आहे। म्हणजे तुम्ही दरबारातले एक सरदार म्हणून आज महाविकास आघाडीमध्ये तुमचं स्थान आलेलं आहे। एका फोटोमध्ये तर ते भाई जगतापांच्या बाजूला बसलेले, म्हणजे उद्धवजीला आठवण करायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर असताना तुम्हाला काय सन्मान मिळायचा, किती इज्जत मिळायची। अहो उद्धवजींना सोडा, काही जागा वाटपाची जेव्हा चर्चा व्हायची तर मी ऐकलंय की भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे कधीतरी जायचा सुभाष देसाईंबरोबर। म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या नेत्याबरोबर चर्चा कोणाला करायला पाठवायचं, तो वयाने आणि अनुभवाने लहान असलेला आदित्य ठाकरेला पाठवायचे। म्हणजे आज परिस्थिती बघा किती बदललेली आहे। उद्धवजी, तुम्ही या संजय राजाराम राऊत सारख्या लोकांच्या तोंडी नादी लागला आणि आज तुम्हाला सोफ्यावर आणून बसवलेला आहे। कुठे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये तुम्हाला मुख्य खुर्ची बसून जे सुरू झालेला प्रवास आज तुमच्या सोफ्यावर येऊन थांबलाय। आता आम्हाला भीती एवढीच आहे, सोफ्यानंतर तुम्हाला स्टूलवर त्याला कधी बसवतात ही भीती आता आम्हाला सगळ्या जणांना लागून राहिलेली आहे। शिवसैनिकांनी पण त्यांच्याबरोबर असलेल्या
जुन्या शिवसैनिकांनी पण विचार करावा की बाळासाहेबांचा रुबाब आणि आज उद्धवजींची काय अवस्था महाविकास आघाडीनी करून ठेवलेली आहे. त्या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषद झाली. नाना पटोलेजी होते, जयंत पाटील साहेब होते आणि त्यांच्याबरोबर उद्धवजींचा कामगार बसलेला. आता उद्धवजींकडे अशा बैठकींमध्ये घेऊन जाण्यासाठी एक नेता उरला नाही, म्हणून त्यांना त्यांचा पगारी कामगार घेऊन जायला लागतो आणि त्याला मग पत्रकार परिषदेमध्ये उद्धवजींची भूमिका तिथे मांडायला लागते. ही आहे उद्धव ठाकरेंच्या उरलेल्या सेनेची अवस्था. आणि तिथे बसून पण उद्धवजीच्या कामगारांनी बाजूला बसलेल्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षाच्या समोर काँग्रेसची इज्जत काढून टाकलेली. काय म्हटलंय संजय राजाराम राऊत की कर्नाटकचा विजय, तुम्ही आवर्जून ऐका, हिंदीमध्ये बोललाय कि कर्नाटक की जीत ये अकेले कांग्रेस की जीत नहीं है. कर्नाटक की जीत ये देश भर के विरोधी पक्ष के लोगों की जीत है. म्हणजे काँग्रेसला पण त्याचा श्रेय दिलं नाही. काँग्रेस प्रदेश अध्यक्षाच्या बाजूला बसून मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की हा महाविकास आघाडीमध्ये शकुनी मामाचा किरदार करतोय, नारद मुलीचा किरदार करतोय. पुरा दिवस काड्या लावायच्या आणि महाविकास आघाडीमध्ये भांडणं आणि अहंकार कसं दुखवायचं, हे एवढा एक कलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय. म्हणजे देशभरामध्ये काँग्रेसबद्दल बोललं जातं, पण हा प्रदेश अध्यक्षांच्या तोंडावर बाजूला बसून बोलतोय की हे काँग्रेसचा विजय नाही आहे, हा तर विरोधकांचा विजय आहे. काँग्रेस कशाला विजय साजरा करते. हा अपमान नाना पटोलेजींना मान्य आहे का, याचं उत्तर त्यांनी आज आम्हाला द्यावं. काय कौतुक होत आहे कर्नाटकच्या विजयाचं. कर्नाटकचा विजय हा खऱ्या अर्थाने काँग्रेसचा विजय झालाय ते परत बोलतो की पाकिस्तानचा विजय झालाय. कारण का जेवढा पाकिस्तानचे झेंडे कर्नाटकमध्ये फडकताना दिसतात, जेवढं पाकिस्तान जिंदाबाद म्हणून आम्हाला ऐकायला मिळतंय, अहो काल तर हिंदू मंदिरांच्या समोर मुद्दामून फटाके वाढले गेले, हिरवे झेंडे फडकवले गेले. म्हणजे नेमकं कर्नाटकमध्ये कोण जिंकलाय हा प्रश्न मला खरंच विचारायचा आहे. म्हणजे मंदिरांच्या समोर फटाके वाजवून हिरवे झेंडे फडकून तुम्ही नेमकं कोणाला खुश करताय, कोणाला संदेश देऊ पाहताय. कर्नाटकच्या हिंदूला तुम्हाला संदेश द्यायचा आहे का ते इथे काँग्रेस जिंकला नाहीये, इथे पाकिस्तान जिंकलंय, असा संदेश तुम्हाला द्यायचा आहे का, हा प्रश्न मला काँग्रेस जनांना तिथे विचारायचा आहे. नेमका हिंदू समाजावर तुम्हाला दबाव टाकायचा आहे का, भीती पसरवायची आहे का की आता पाकिस्तानचं राज्य कर्नाटकमध्ये आलंय. आणि त्यावर संजय राजाराम राऊत अग्रलेख लिहितात आज सामनामध्ये. त्यावर उद्धवजींना आणि त्यांच्या लोकांना आनंद होतोय. कुठे गेला तो बाळासाहेबांचा बाणा, कुठे गेला तो हिंदुत्वाचा गौरव. बाळासाहेब ठाकरे साहेब आज असते तर त्या हिरव्या झेंड्यावर फडकवणाऱ्याबद्दल सांगण्यामध्ये कुठल्या भाषेमध्ये अग्रलेख लिहायला लावलं असतं, ह्याबद्दल संजय राजाराम राऊतनी जरा आठवण करावी. आज त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या दंगलीचा त्यांनी उल्लेख केला. माझी अपेक्षा होती
की जो मूळ बाळासाहेबांच्या सैनिक म्हणून स्वतःला समजतो, जो हिंदुत्व आज पण आम्ही सोडलं नाहीये, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाणं म्हणजे हिंदुत्व सोडणं नाही, हे जे थणकावून उद्धवजी सगळीकडे बोलतात, त्या उद्धवजीने त्यांच्या मुखपत्रांनी, त्यांच्या कामगारांनी महाराष्ट्रामध्ये 2 जागी झालेल्या दंगलींच्या बद्दल भाष्य करायला हवं होतं. एका विशिष्ट समुदायाकडून जे बहुसंख्य समाजाला जे टार्गेट केलं जात आहे त्याबद्दल चिंता व्यक्त करायला हवी होती. पण तसं न करता गृहमंत्र्यांवरच त्यांनी टीका केली की राज्याला गृहमंत्री आहेत का? और राज्याला अगर गृहमंत्री नसते ना, किंवा आमचे गृहमंत्री किती कर्तबगार आहेत, तर तुम्ही जाऊन ना अकोल्यामध्ये परिस्थिती बघा. शांतता परत प्रस्थापित झालेली आहे. काल शांतता समितीमध्ये तुमचेही लोक त्या बैठकीमध्ये होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये जी दंगल घडल्यानंतर ज्या काय कारवाया झाल्या त्याच्यानंतर कोणाची हिंमत झाली नाही तिथे वाकड्या नजरेने काही करण्याची. पण मला प्रश्न परत एकदा संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे. मी जी काय माहिती काही पत्रकार परिषदेच्या मध्ये दिलेली, मी आजही त्या माहितीवर ठाम आहे की 13 ऑगस्ट 2004 ला जी मातोश्रीमध्ये बैठक झाली, तिथे मध्ये त्या बैठकीमध्ये एक ज्येष्ठ खासदार जे आज पण खासदार आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, शिंदे साहेबांबरोबर आहेत, ते त्या बैठकीमध्ये होते. एक लोक आधार समितीचे एक माजी सरचिटणीस तिथे होते. ती बैठक उद्धवजींनी बोलवलेली. मी आज पण बोलतो की महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्लॅन हा उद्धवजींचा आहे का, त्याबद्दल पोलिसांनी तपास करायला हवा. कारण का त्या 2004च्या बैठकीमध्ये उद्धवजींनी स्पष्ट सांगितलेलं की राज्यामध्ये परत एकदा त्याची सत्ता आणायची असेल, परत एकदा त्यांना मुख्यमंत्री बनायचं असेल, तर महाराष्ट्रामध्ये दंगल भडकल्याच पाहिजे. मुसलमान समाजावर हल्ले करा, हिंदू मुस्लिम दंगली घडवा, हे आदेश जे उद्धवजींनी त्या बैठकीमध्ये दिलेले. आणि त्या माहिती अनुसार अगर आज महाराष्ट्रामध्ये सतत अगर दंगली होत असतील तर उद्धव ठाकरेजींचा नार्को टेस्ट करायला हवं. त्यांची मागणी मी करतो की ह्यांच्या माध्यमातून ह्या दंगली भडकवल्या तर जात नाही ना, याबद्दल पोलिसांनी त्यांची नार्को टेस्ट करावी. माझ्याकडे असलेली माहिती 13 ऑगस्ट 2004 ला झालेली बैठक, त्या संबंधित पोलिसांना अगर हवं असेल तर माझी चौकशी करा, त्या संबंधित खासदाराची चौकशी करा, त्या संबंधित माजी शिवसैनिकाची चौकशी करा, जे त्या तिघही त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. आम्हाला बोलवा स्टेटमेंटसाठी. आमच्या स्टेटमेंटच्या आधारे मग उद्धवजींची चौकशी करा की नेमकं दंगल भडकवण्यामध्ये परत एकदा असा काही प्लॅन आहे का. कारण का 2024 ला निवडणुका लागलेल्या आहेत, म्हणून ह्याबद्दल योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी मी परत एकदा आज करतोय. काल संजय राजाराम राऊतवर नाशिकमध्ये काही गुन्हा दाखल झालेला आहे. आज त्यांनी थोडा आमच्या नार्वेकरांबद्दल सूर थोडा आवडलाय. त्यांना लगेच लक्षात आलं की हे तर शिवसेनेचे पण वकील होते. त्यांना थोडा आठवण करून देतो. आमच्या राहुल नार्वेकरजींनी
तुझ्या मालकाच्या मुलाला पण कायदा शिकवला होता. तर म्हणून अशा नार्वेकरजींच्या कायद्याच्या बद्दल अभ्यासाबद्दल तुम्ही कितीही प्रश्नचिन्ह उचला तरी त्याला काही महत्व नाही. तुम्ही कितीही त्यांच्या पक्षांतरबद्दल बोला, कोणाचा दुसऱ्याचा इतिहास काढण्या अगोदर संजय राजाराम राऊतनी स्वतःचा इतिहास बघावा. घर फोडण्याचा जो त्यांचा इतिहास आहे, आग लावण्याचा जो त्यांचा इतिहास आहे, काड्या लावण्याचा जो त्यांचा इतिहास आहे, त्या इतिहासाबद्दल पण मग मला महाराष्ट्राला आठवण करून द्यायला लागेल. जे त्यांनी चिथवण्याची भाषा महाराष्ट्रामध्ये करतायत, आमचं सरकार भक्कम आहे, कायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टने जे जजमेंटमध्ये जे जे आदेश दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन आमचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष करतील. सुप्रीम कोर्टच्या घातलेल्या चौकटीच्या बाहेर 1% पण बाहेर जाणार नाही, एवढा आम्हाला त्यांच्या सगळ्यांना त्यांच्यावर विश्वास आहे. तुमच्या महाविकास आघाडीच्या पण लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे. फक्त एकटा संजय राजाराम राऊत काड्या घालण्याचा प्रयत्न करतोय आणि उद्धवजींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून जे काय होईल ते कायद्यानुसारच होईल, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. 16 आमदारांच्या निलंबनाबाबत अनिल परब राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे असं समजतं. तुमची माहिती थोडी चुकीची आहे. राहुल नार्वेकरजी आज संध्याकाळी लंडनवरून येत आहेत. उभाटा शिवसेनेची शिष्टमंडळ विधानसभेच्या सचिवांना आज सकाळी भेटत आहे, म्हणून त्यांना निवेदन देण्याचा अधिकार आहे. ते त्याची मागणी त्यांच्या पद्धतीने करू शकतात, त्यांना अधिकार दिलेला आहे, म्हणून ते आज भेटत आहेत आणि त्याच्या पद्धतीचं पत्र देत आहे. संजय राऊतांनी म्हटलंय ॲडव्होकेट नार्वेकर दबाव तंत्राचा वापर करत आहे असा आरोप केला आहे. कुठल्याही नार्वेकरजींचा इंटरव्ह्यू पहा, कुठेही त्यांनी कायद्याच्या पलीकडे जाऊन काही बोललेलं नाही. जे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये आहे तेच राहुल नार्वेकर बोलतात की अधिकार माझ्याकडे आल्यात, मी निर्णय देणार. दबाव कोण टाकताय? उद्धव ठाकरेजी आणि संजय राजाराम राऊत आणि त्यांची लोक. त्यांच्यावर टीका करणं, त्यांचा इतिहास काढणं, त्यांच्या कॅरेक्टरवर बोलणं, हे कोण बोलतंय? हे लोक बोलतात, आम्ही लोक बोलत नाहीयेत. आणि दबावाची भाषा आमच्या अध्यक्षांनी केलं नाही. पण तुम्ही सुप्रीम कोर्टच्या निकालाच्या अगोदर झिरवळांचे इंटरव्ह्यू जरा बघा. झिरवळजीने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्याकडे प्रकरण आलं तर मी त्यांना अपात्रच करणार असं ठणकावून बोलणारे झिरवळजी होते. मग ते राजाराम राऊतला चालतं? ते संजय राजाराम राऊतला चालतं? त्यांचं संजय राजाराम राऊत कौतुक करतो, म्हणजे त्याला धमकी म्हणतात की माझ्याकडे आलं तर मी अपात्रच करणार. ह्याला म्हणतात धमकी. आमच्या नार्वेकरजीने कुठेही त्यांना एवढंच सांगितलं, जे मला सांगितलेलं तेवढं मी करणार. काल अकोल्यात दंगल घडल्या, त्याच्यानंतर आज अहमदनगरमध्ये शेगावमध्ये दंगल, बॅक टू बॅक अशा घटना घडत आहेत. म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल वक्तव्य केलं ना. उद्धवजींची नार्को टेस्ट करा की ह्या दंगल भडकवण्यामध्ये नेमकं कोणाचं प्लॅनिंग चाललंय. पुढच्या वर्षी निवडणुकीचं वर्ष आहेत. राज्यामध्ये अशांतता आणण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना. हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना. म्हणून मी पुरा रेफरन्स पण देतोय 13 ऑगस्ट 2004च्या बैठकीचं, जी मातोश्रीमध्ये झाली, जी उद्धवजींनी स्वतः बोलवलेली. एक ज्येष्ठ खासदार तिथे होते, एक माजी सरचिटणीस तिथे होते, त्यांना मी ऑन रेकॉर्ड आणायला तयार आहे. मग अशा प्रमुख नेते म्हणून आज उद्धवजींना महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, त्या नेत्यांकडून कुठे असे दंगलीचे आदेश किंवा दंगल करण्याचं काही नियोजन तर होत नाही ना. यावर बघितलं पाहिजे. कारण त्याही बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं की चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईमधले मुसलमान फेरीवाल्यांना वर तुम्ही जाऊन हल्ले करा आणि हल्ले केल्यानंतर हिंदू मुसलमान दंगल भडकवण्याची जबाबदारी माझी. हे उद्धवजींचं स्टेटमेंट त्या बैठकीमध्ये होतं. तर त्या बैठकी आणि ह्या दंगलींचं तर काय लिंक नाही ना. याबद्दल पोलीस खात्याने चौकशी करावी. गृहमंत्री फडणवीस हे कामामध्ये अपयशी ठरले
आणि राजकारणात जास्त व्यस्त आहेत असा आरोप राऊतांनी आज सकाळी केला. एक लक्षात घ्या, मी याबद्दल सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा ज्या गृहमंत्री साहेबांवर त्यांनी टीका केली आहे, ज्या गृहमंत्री साहेब महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत का ह्याचा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मग राज्यामध्ये ज्या शांतता राखण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून सगळीकडेच चाललंय. जिथे जिथे दंगल घडली त्याच्यानंतर झालेली ॲक्शन बघा. पण अगर ह्या लोकांना महाराष्ट्रामध्ये दंगलीत भडकवायचे असतील, अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेशच द्यायचा असेल, दबाव आणायचा असेल, तर मग त्यांना गृहमंत्री वाईटच वाटणार ना. कुठल्याही पद्धतीने राज्यामधली परिस्थिती नाजूक करायची हाच उद्धव ठाकरे आणि त्याच्या लोकांचा मला प्लॅन दिसतोय. त्यावर त्यांनी विचार करावा. म्हणून मी पोलिसांना सांगितलं ना, नार्को टेस्ट करा ना, आपल्याला कळेल ना काय सत्य आहे. चला.